आज आपण बनवणार आहोत फरसबी आणि बटाट्याची मिक्स भाजी। हे बटाटे पातळ कापून मी पाण्यात टाकले होते, आता पाणी काढून टाकले। एक कांदा चिरून घेतलाय, 10-15 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्यात, 2 मिरच्या चिरून घेतल्यात, कोथिंबीर आणि टोमॅटो। आता फोडणी देऊया आपण। कढाई गरम झाली, तेल घातलंय मी 2-4 चमचे। जिरं घालूया, चिरलेला लसूण घालूया। लसूण जरासं फ्राय झाला की त्याच्यात आपण कांदा घालू। पहा, लसूण आपला छान लाल झाला, आता त्याच्यात कांदा घालूया। खूपच झटपट आणि लवकर होते ही भाजी, साधी आणि छान खमंग टेस्टी होते। आता याच्यात आपण चिरलेली मिरची घालूया। याच्यात आपण गरम मसाले घालूया। 1-1.5 चमचा मी धने पावडर घातली, हळद अर्धा चमचा, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट घातले। तिखट तुमच्या आवडीनुसार घाला। मसाला छान परतलाय, आता याच्यात आपण टोमॅटो घालूया। आता आपल्याला बटाटा थोडासा याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे फोडणीमध्ये। हे मी 2-3 बटाटे चिरून घेतलेले आहेत आणि 200 ग्राम फरसबी आहे, साफ करून घेतली। हे पहा, याच्यात मीठ घालूया आपण। एक अर्धा-पाऊण चमचा मी मीठ घातले। मीठ तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही। आता याच्यामध्ये आपण फरसबी घालूया। टिफिनसाठी वगैरे ही भाजी खूप बरी पडते, लवकर पण होते आणि छान टेस्टी पण लागते। आता हे आपण झाकून ठेवूया आणि वाफेवरच आपल्याला शिजवून घ्यायचे 10 मिनिट तरी। तर हे पहा, आपली भाजी झालेली आहे। मी गॅस बंद केलाय आता। हे पहा, मस्त भाजी। त्याच्यावर आपण कोथिंबीर घालूया। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चल भेटूया मग पुढील रेसिपीमध्ये। थँक्यू।